नमस्कार. कथा या प्रकरणाचा शेवटचा भाग आपल्याला या व्हिडिओमध्ये अभ्यासायचा आहे. आत्तापर्यंत आपण कथा म्हणजे काय, कथेचा जन्म, यानंतर कथेमध्ये कोणकोणते घटक येतात याचा अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण कथेची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे, कथा मनोरंजन करते. कथा विलक्षण मनोरंजन करते, ती मनोरंजक असते. तिच्या या वैशिष्ट्यामुळेच मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार कथा आहे. कथेच्या मनोरंजकतेमुळेच तिला दिवाळी अंकामध्ये मानाचे स्थान किंवा एक मानाचं वेगळं पान आहे. आज मनोरंजनाची कितीही साधने उपलब्ध असली तरी बालमनाच्या मनोरंजनाचे पहिले साधन किंवा माध्यम म्हणूया हवं तर गोष्टच आहे. छोटी मुलं गोष्ट ऐकायला सदैव उत्सुक असतात, ते कथेच्या मनोरंजकतेमुळेच. माणूस गोष्टीविल्हाळ झाला ते सुद्धा कथेच्या याच वैशिष्ट्यामुळे. कथेचं दुसरं वैशिष्ट्य आहे, कथेमुळे सुसंस्कार होतात. कथेत संस्कार करण्याची जबरदस्त ताकद असते. मनोरंजनाबरोबरच कथेच्या माध्यमातून मूल्यसंस्कार देखील रुजवता येतात. मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, धैर्य, दया, सहकार्य इत्यादी मूल्ये कथेतून सहज शिकता येतात. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वे कथेतून रेखाटलेली असतात. कथेचं तिसरं वैशिष्ट्य आहे, कथा वाचकांची उत्कंठता वाढवते. कथा वाचताना आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाचकांच्या मनात वाढत राहते. कथेतील पात्रांचे भावविश्व जाणून घेण्याची जिज्ञासा जागी होते. वाचकांची उत्कंठा वाढवण्यासाठी कथालेखक फ्लॅशबॅक लेखनशैली, आकलनातून नाट्य किंवा आश्चर्याचा धक्का हे तंत्रही वापरतो. अनपेक्षित शेवट कथेची पकड शेवटपर्यंत धरून ठेवतो. अशा प्रकारे कथा ही वाचकांची उत्कंठता वाढवते. चौथं आहे, कथा एककेंद्री असते. कथेचा पट छोटा असतो. कादंबरीच्या तुलनेत कथेचे स्वरूप स्फुट म्हणजे छोटे असते. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण मर्यादित असते. म्हणूनच कादंबरी किंवा नाटकासारखी ती बहुकेंद्री नसून एककेंद्री असते. कथेचं पाचवं वैशिष्ट्य आहे, कथा भूतकाळात लिहिली जाते. कथेत हकीकत सांगितली जाते. घडून गेलेली घटना किंवा प्रसंग असतात. साहजिकच त्याचे निवेदन भूतकाळात असते. कथेचं सहावं वैशिष्ट्य आहे, कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. कथा पात्रांच्या माध्यमातून मानवी जीवनाचा थेट वेध घेते. समजा कथेतील पात्र एखादी नर्स असेल तर तिच्या जीवनात घडणाऱ्या घटनांमुळे तिच्या मनात जी भावनांची, विचारांची उलथापालथ होते तिचा धांडोळा घेतला जातो. प्रत्येक प्रसंगातील तिच्या मानसिकतेचा वेध घेतला जातो. मग कथेचा नायक कोणीही असो, त्याच्याही जीवनाचा वेध घेतलेला असतो. बरं, कथेला कोणताही विषय वर्ज्य नसतो. राजा राणीची गोष्ट असते, तशीच गरीब, भिकारी यांचीही गोष्ट असते. अगदी किडामुंगी यांची देखील गोष्ट असू शकते. हे देखील कथेचा विषय असू शकतात. कथेचं शेवटचं वैशिष्ट्य आहे, कथेचे सादरीकरण. श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. कथा केवळ वाचनीय नसून ती श्रवणीय देखील असते आणि त्यामुळेच तिचे सादरीकरण देखील करता येते. अनेकदा
शाळा, महाविद्यालये यामधून कथाकथनाच्या स्पर्धा घेतल्या जातात. अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोभावे कथा सांगणे आणि एकचित्ताने ती ऐकणे अशी ही सांस्कृतिक देवघेव होत असते. विद्यार्थी मित्रांनो, कथेचे सादरीकरण ही एक कला आहे. अर्थात भाषेची जाण, शब्दोच्चार इत्यादी भाषिक कौशल्यांचा सराव केला तर कथाकथनाचे तंत्र कोणालाही अवगत होऊ शकते. कथा 2 पद्धतीनं सादर करता येते. एक अभिवाचन आणि 2 कथाकथन. अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच व्यक्तीने न करता अनेकांनी केले तर आवाजातील एकसुरीपणा टाळता येतो. संवादातील चढ उतार, चटपटीतपणा, शब्दफेक यामधील वैविध्यांचा श्रोत्यांना आनंद घेता येतो. कथाकथन हा कथा सादरीकरणाचा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र यासाठी कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाची जोडही देता यायला हवी. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला लिखित मजकूर हातात नसतो. श्रोत्यांशी संवाद साधत त्यांचा प्रतिसाद घेत लेखकाच्या मूळ संहितेला धक्का न लावता पण परिणामकारकरित्या ती श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असते. एकूणच कथा या प्रकरणात आपण अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या विशेषांमुळे कथा आजही लोकप्रिय आहे. पाठ्यपुस्तकात काही प्रमुख कथाकार आणि त्यांचे कथासंग्रह यांची यादी दिलेली आहे. बघा, आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये ही यादी बघायला मिळते. त्यापैकी मी इथं निवडक कथाकार घेतलेले आहेत प्रमुख आणि त्यांचे कथासंग्रह थोडक्यात सांगते. बघा, पहिले आहेत वि. स. खांडेकर. इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. वि. स. खांडेकर हे एक थोर कादंबरीकार होते. मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार यांना मिळाला आहे. ययाती, अमृतवेल, क्रौंचवध, हिरवा चाफा अशा कितीतरी कादंबऱ्या त्यांच्या गाजलेल्या आहेत. त्यांनी कथालेखनामध्ये रूपक कथा लिहून एक आगळावेगळा पण यशस्वी प्रयोग केला आहे. हा यांचा खास विशेष आपल्याला सांगता येईल. फुले आणि दगड हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. यानंतर शंकर पाटील हे ग्रामीण कथालेखक. टारफुला ही त्यांची गाजलेली कादंबरी आहे. वळीव, धिंड इत्यादी कथाही गाजल्या आहेत. ते स्वतः कथाकथनाचे कार्यक्रम करीत असत. एक गाव 12 भानगडी, पिंजरा, भुजंग अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथाही त्यांनी लिहिलेल्या आहेत. यानंतर अण्णाभाऊ साठे. मूळ यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे, परंतु अण्णाभाऊ साठे नावानेच ते प्रसिद्ध आहेत. शोषित वर्गाची शोकांतिका त्यांनी आपल्या कथांमधून नेहमीच मांडली. त्यांचा कृष्णाकाठच्या कथा हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय शाहीर म्हणून ते प्रसिद्ध होते. फकीरा, रूपा, चित्रा, रानबोका, रानगा अशा कितीतरी त्यांच्या पुस्तकांची नावे सांगता येतील. त्यांच्या फकीरासारख्या कादंबरीवर चित्रपटही काढला गेलेला आहे. यानंतर दमा मिरासदार हे एक विनोदी लेखक. माझ्या बापाची पेंड, मिरासदारी ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. याच्यानंतर जयंत नारळीकर यांनी वैज्ञानिक कथा लिहिलेल्या आहेत. यक्षाची देणगी हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. याच्यानंतर विभावरी शिरूरकर या ख्यातनाम कादंबरीकार आहेत. त्यांचं माहेरचं नाव बाळूताई खरे, सासरचं नाव मालती बेर्डेकर, परंतु विभावरी शिरूरकर या टोपण नावानेच त्यांनी आपले लेखन केलेले आहे.
शबरी ही त्यांची अत्यंत गाजलेली कादंबरी आहे. कळ्यांचे निश्वास हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. यानंतर विजया राजाध्यक्ष, विदेही, अनोळखी, अकल्पित, हुंकार, अखेरचे पर्व, उत्तरार्ध असे अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले. अधांतर हा त्यांचा पहिलाच कथासंग्रह खूप लोकप्रिय झाला. यानंतर शेवट उर्मिला पवार. 6वं बेट हा त्यांचा पहिला कथासंग्रह 1988 मध्ये प्रकाशित झाला. 4थी भिंत हा कथासंग्रह 1889 मध्ये प्रसिद्ध झाला आणि आयदान हे त्यांचे आत्मचरित्र खूपच गाजलेले आहे. अशा अनेक कथाकारांनी कथा हा साहित्याचा प्रांत समृद्ध केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपले हे प्रकरण संपलेले आहे. कथा हा साहित्य प्रकार अधिक आकलनासाठी आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये 2 कथा अभ्यासाला दिलेल्या आहेत. त्यातली पहिली आहे वपू काळे यांची शोध आणि डॉक्टर प्रतिमा इंगवले यांची गढी. पुढे यथावकाश आपण त्याचा अभ्यास करू. तोपर्यंत कृती या पाठावर आधारित आहे ती आपण सोडवावी.